महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या महत्त्वाच्या अशा व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। लाडकी बहीण योजनेबद्दल महत्त्वाचे असे 2 अपडेट आजच्या तारखेचे प्रसिद्ध झालेले आहेत, ते आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अशी खुशखबर असणार आहे। लाडक्या बहिणींचे आतापर्यंत तुम्हाला 7,500 रुपये, कुणाला 5 हप्ते जमा झालेले असतील, कुणाला 4,500, कुणाला 1,500 रुपये जमा झालेले असतील आणि कुणाला ऑक्टोबर नोव्हेंबरचेच फक्त पैसे आलेले असतील आणि बऱ्याच लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत पैसे आलेले नाहीत। तुमचे आतापर्यंत पैसे आलेले आहेत की नाही कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, जेणेकरून सर्वांनाही माहिती समजेल। तर याच्यामध्ये आपण 2 अपडेट पाहणार आहोत। पहिलं अपडेट आहे ते म्हणजे या ठिकाणी लाडकी बहीण योजना जी आहे त्याचं तुम्हाला पैसे आलेत की नाही ते कसं चेक करायचं, वेबसाईटवरती ते अपडेट झालेलं आहे। त्यानंतर दुसरं अपडेट जे आहे या ठिकाणी ते म्हणजे तुमचा 6वा हप्ता जो आहे त्याच्याबद्दलचं आहे आणि पुढील जो 6वा हप्ता आहे किती रुपये भेटणार आहे, कुठल्या तारखेपर्यंत भेटू शकतो त्याच्याबद्दलचा अपडेट आहे। तर पहिलं अपडेट आपण या व्हिडिओमध्ये सर्वात अगोदर पाहणार आहोत ते म्हणजे या ठिकाणी नवीन अपडेट स्टेटस तपासण्याची सुविधा तुम्हाला आता चालू करून देण्यात आलेली आहे। स्टेटस म्हणजे या ठिकाणी तुमचे पैसे योजनेचे कुठल्या खात्यामध्ये जमा झालेत, कधी जमा झालेत, किती रुपये जमा झालेत आणि या ठिकाणी तुम्हाला पुढचा हप्ता भेटेल की नाही ते देखील त्याद्वारे आपल्याला कळणार आहे। तर यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, नक्की शेवटपर्यंत पाहत राहा। पहिलं अपडेट जे आहे स्टेटस तपासण्याची सुविधा त्याच्याबद्दलची माहिती पाहणार आहोत। मग आता लाडकी बहीण योजनेच्या नवीन अपडेटमध्ये एक महत्त्वाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। या सुविधेच्या माध्यमातून लाभार्थी महिला खालील माहिती तपासू शकतात, ज्याच्यामध्ये काय काय तुम्ही तपासू शकतात बघा। कोणते बँक खाते योजनेशी लिंक आहे हे पहिलं महत्त्वाचं स्टेटस तुम्हाला तपासता येणार आहे, कारण की बघा बऱ्याच लाडक्या बहिणींना हे चेक करता येत नाही, परंतु आता ऑफिशियल जी लाडकी बहीण योजनेची वेबसाईट आहे किंवा ॲप आहे, लाडकी बहीण योजनेचं फॉर्म भरलेलं त्यामधूनच तुम्हाला सर्व चेक करता येणार आहे। तर बँक खातं कुठलं जोडले गेलेलं आहे, कुठल्या बँक खात्याला तुमचं DBT आहे, कोणत्या बँक खात्यावर अनुदान जमा झाले आहे, म्हणजेच तुमचा हप्ता कुठल्या बँक खात्यामध्ये सरकारने जमा केलेला आहे ते देखील सध्या तुम्हाला तपासता येणार आहे। आणि पेमेंटची सद्यस्थिती काय आहे, म्हणजे तुमचे पैसे अकाउंटमध्ये क्रेडिट झालेले आहेत की नाही त्याचा स्टेटस देखील तुम्हाला तपासता येणार आहे। तर स्टेटस तपासण्याची प्रक्रिया काय असणार आहे, खालील पायऱ्यांच्या माध्यमातून आपण तपासणार आहोत, ती माहिती देणार आहोत आणि त्याच्यानंतर दुसरं अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पुढं पाहणार आहोत। तर बघा सर्वात अगोदर काय करायचं, तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये यायचं आहे, तुमच्या गुगल क्रोममध्ये यायचं आहे। गुगलमध्ये आल्यानंतर तुम्हाला काय करायचं, एक वेबसाईट ओपन करायची। बघा वेबसाईट व्यवस्थित पहा, लाडकी बहीण, याला स्पेस वगैरे द्यायचं नाही, लाडकी बहीण त्यानंतर डॉट द्यायचा, महाराष्ट्र त्यानंतर .gov. आणि IN लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in ही वेबसाईट ओपन करायची आहे। ठीक आहे, आता ही जी वेबसाईट आहे याची डायरेक्ट लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून देखील तुम्ही ओपन करू शकता। अशा पद्धतीने बघा वेबसाईट ओपन होईल तुमच्यासमोर, ही वेबसाईट ओपन होईल। याच्यामध्ये काय करायचे, तुम्हाला सर्वात अगोदर तुमचं खातं लॉग इन करून घ्यायचं आहे। खातं लॉग इन झाल्याबरोबर तुम्हाला इथं पहिल्यांदाच दिसेल केलेले अर्ज। खातं लॉग इन करताना काय करायचं बघा, तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे। तुम्ही ज्या मोबाईल नंबरने प्रोफाईल तयार केला होता तो नंबर टाकून पासवर्ड टाकायचा आहे, तुमचं खातं ओपन होईल। किंवा ॲपमध्ये देखील सेम प्रोसेस आहे, ॲप तुम्हाला फक्त लॉग इन करून घ्यायचं आहे आणि केलेले अर्ज जे ऑप्शन आहे तिथं तुम्हाला जायचं आहे। ॲपमध्ये देखील सेम प्रोसेस करायची। बघा हे केलेल्या अर्जाचं ऑप्शन आहे, ह्या साईडला मेनू दिसेल तुम्हाला, इथं 3 रेषा दिसतील। तुम्हाला काय करायचं आहे, ह्या 3 रेषा ज्या आहेत मेनूच्या समोर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, या 3 रेषावरती क्लिक करायचं आहे। 3 रेषावरती क्लिक केल्यानंतर बघा तिथं केलेले अर्जाचं ऑप्शन दिसेल तुम्हाला, किंवा डेस्कटॉपवरतीच तुम्ही इथं केलेले अर्जाचे जे ऑप्शन आहे याच्यावरती जरी क्लिक केलं तर तुमच्यासमोर काय होईल बघा, तुमचा अर्ज ओपन होईल, जो केलेला अर्ज आहे तो ओपन होईल। पाहू शकता अशा पद्धतीने ओपन होईल, ज्या ठिकाणी तुमचं नाव असेल, तुमचा ॲप्लिकेशन नंबर, तुमचा फोटो दिसेल, ॲप्लिकेशन स्टेटस इथं तुम्हाला पाहायला भेटेल। तुम्हाला पैसे जर आलेले असतील तर अप्रूव्ह दाखवेल तुम्हाला, अजूनपर्यंत तुमचा फॉर्म अप्रूव्ह नसेल तर या ठिकाणी पेंडिंगमध्ये दाखवेल। आता पुढं अप्रूव्हच्या पुढं तुम्हाला काय करायचं आहे, स्क्रोल करायचं आहे। पुढं स्क्रोल केल्यानंतर बघा तुम्हाला अप्रूव्हच्या पुढं आता एक ऑप्शन आलेला आहे। आता पुढचा हप्ता तुम्हाला भेटेल की नाही ते याच्यावरून ठरणार आहे। याच्यामध्ये बघा संजय गांधी लिहून आलंय, संजय गांधी निराधार जी योजना आहे त्या योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तर इथं तुम्हाला S लिहून येईल,
एस लिहून आलं तर याचा अर्थ समजायचा की तुम्ही अगोदरच एका शासकीय योजनेचा लाभ घेताय. मग लाडकी बहीण योजनेचा नियम असा आहे की तुम्ही अगोदरच एखाद्या शासकीय योजनेचा लाभ घेत असाल तर लाडकी बहीण योजनेला तुम्ही अपात्र होतात. मग तुम्हाला पुढचा हप्ता भेटण्यासाठी या ठिकाणी प्रॉब्लेम येऊ शकतात. ठीक आहे, अजून याच्याबद्दल GR वगैरे आलेलं नाही, परंतु वेबसाईटवरती हे अपडेट झालेलं आहे. तर इथं नो लिहून आलेलं असेल तर तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. म्हणजे तुम्ही कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ या ठिकाणी घेत नाहीत, फक्त लाडकी बहीण योजनेचाच लाभ तुम्ही घेत आहात. ठीक आहे, तर हे झालं याच्यामधलं पहिलं अपडेट. आता दुसरं एक अपडेट आलेलं आहे ते म्हणजे तुमचं पेमेंटबद्दल, बँकबद्दल स्थिती तपासण्यासाठीचं. काय करायचं आहे, पुढं डोळ्याचं चिन्ह आहे बघा, त्याच्या पुढे एक चिन्ह बनलेलं आहे अशा पद्धतीने. ते चिन्ह काय करायचं, तुम्हाला ओपन करायचं आहे. या ठिकाणी बघा रुपयाचं पैशाचं चिन्ह बनलं आहे, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा अशा पद्धतीने ओपन होईल. इथं ॲप्लिकेशन ट्रान्झॅक्शन हिस्ट्री दाखवेल, इथं तुमचं नाव दाखवेल, टोटल अमाऊंट ट्रान्सफर. तर पहिल्यांदा दुसरं अपडेट म्हणजे यामधलं तुम्हाला पैसे किती आतापर्यंत भेटलेत ते इथं चेक करायला भेटेल. 7,500 रुपये या ठिकाणी यांना दाखवत आहे. म्हणजे यांना पूर्ण आतापर्यंतचे नोव्हेंबरपर्यंतचे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरपर्यंतचे 5 हप्ते यांना टोटल भेटलेले आहेत. 7,500 रुपये इथं दाखवत असेल, कुणाचं 4,500 दाखवत असेल, कुणाचं 3,000 दाखवत असेल. हळूहळू ते अपडेट आता होत राहील वेबसाईटवरती. तर किती पैसे भेटले इथं तुम्हाला दिसेल. आता दुसरं दिसेल की तुमच्या आधार कार्डला कुठली बँक लिंक आहे किंवा तुम्ही जे अकाउंट दिलं होतं त्यामध्ये पैसे आलेत की दुसऱ्या अकाउंटला आलेत. इथं तुम्हाला काय दिसेल, तुमचं नाव आणि पुढं बेनिफिशरी बँक नेम दिसेल. तुमचं बँक नाव दिसेल म्हणजे कुठल्या बँकेत पैसे गेले ते इथं दिसेल. आणि या ठिकाणी बेनिफिशरी अकाउंट नंबर दिसेल म्हणजे कुठल्या अकाउंटमध्ये पैसे गेलेत ते देखील तुम्हाला दिसणार आहे. तर हे महत्त्वाचं एक अपडेट या ठिकाणी झालेलं आहे. त्याच्यानंतर पुढं बघा, आता पैसे तुम्हाला कुठल्या तारखेला आलेत ते देखील शासनाने अपडेट केलेलं आहे. ज्याच्यामध्ये किती रुपये आले तेही अपडेट केले. बघा ऑगस्टमध्ये यांना 3,000 रुपये आले. क्रेडिट म्हणजे जमा झालेले आहेत, पेड म्हणजे या ठिकाणी ते पाठवले गेलेत, त्यांना पैसे दिले आहेत. त्यानंतर बघा सप्टेंबरमध्ये त्यांना 1,500 रुपये आलेत, पेड केलेत. त्यानंतर बघा ऑक्टोबरमध्ये त्यांना 8 ऑक्टोबरपर्यंत 3,000 रुपये दिलेत. ऑक्टोबर नोव्हेंबरचे पेड केलेत म्हणजे पैसे जमा केलेले आहेत. तर हे तुम्हाला या ठिकाणी आता सर्व वेबसाईटवरती चेक करता येणार आहे. हे नवीन अपडेट आलं आहे. आता याच्यामध्ये दुसरं अपडेट आहे ते म्हणजे पुढचा हप्ता. पुढचा हप्ता तुम्हाला किती रुपये भेटणार आहे, तर सरकारने 1,500 ऐवजी आता तुम्हाला 2100 रुपये भेटणार आहेत अशी घोषणा केलेली आहे. आणि हा पुढचा हप्ता जो असणार आहे, तुमचा कितवा हप्ता आहे आता, हा 5 हप्ते आतापर्यंत जमा झालेत तुम्हाला. पुढचा हप्ता जो आहे तुम्हाला 6वा हप्ता आहे जो की डिसेंबरचा. तो कधी जमा होणार त्याच्याबद्दल स्वतः मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी अपडेट दिलेला आहे. आतापर्यंत त्यांनी सांगितलं 2,30,00,000 महिलांच्या खात्यात आम्ही 5 हप्ते जमा केलेत. अशाच आता महिलांसाठी आनंदाची बातमी त्यांनी दिली. आता 1,500 ऐवजी आम्ही 2100 रुपये देणार आहोत अशी घोषणा त्यांनी केली. 2100 रुपयांचा हप्ता मग महिलांना कधी जमा होईल, जो की 6वा हप्ता आहे. या संदर्भात राज्यातील बऱ्याचशा लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत की 6वा हप्ता आम्हाला नेमका कधीपर्यंत जमा होईल. तर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यक्रमात बोलत असताना म्हणाले की आम्ही आमचे सरकार स्थापन झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्यामध्येच लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा करणार. म्हणजे नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये महिलांच्या खात्यामध्ये या योजनेचा 6वा हप्ता जमा केला जाणार आहे. तर बघा ही तुमच्यासाठी गुड न्यूज, खुशखबर आहे ती म्हणजे 6व्या हप्त्याबद्दलची. 6वा हप्ता तुम्हाला जशी आचारसंहिता संपेल, जसा निवडणूक कार्यक्रम संपेल, जो की 20 तारखेला आहे मतदान, 23 तारखेला निकाल आहे, 23 तारखेपर्यंत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल. 24 तारखेनंतर पुढं तुम्हाला नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टप्प्याटप्प्याने 6वा हप्ता जो आहे तो सरकार जमा करणार आहे. तर याच्यामध्ये बघा 2100 रुपयाचा 6वा हप्ता असू शकतो. जर हे सरकार नवीन आलं तर तुम्हाला ते पैसे भेटतील. आणि आता बघा दुसरं सरकार आलं तर तुम्हाला 3,000 रुपयाची जी घोषणा करण्यात आलेली आहे महालक्ष्मी योजनेची तेही भेटू शकतं. म्हणजे लाडकी बहीण योजनेबद्दल तुमची योजना चालूच राहील. कुठलंही सरकार राज्यामध्ये येऊ द्या, योजना तुमची चालूच राहणार आहे. त्याच्याबद्दल देखील तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. तर आतापर्यंत ज्यांना 5 हप्ते आले आहेत त्यांना
आता पुढचा हप्ता डिसेंबरचा 2100 रुपये भेटून जाईल, जो की नोव्हेंबरमध्येच भेटणार आहे. आणि ज्यांना आतापर्यंत एकही रुपये आलेले नाही त्यांचे पैसे डिसेंबर महिन्यामध्ये येऊन जातील. ज्यांना पैसे आलेले नाहीत त्यांचे 6व्या हप्त्यासोबतच त्यांना देखील पैसे जे आहेत वाटप केले जाणार आहेत. तर लाडक्या बहिणी योजनेचे डिसेंबरचे पैसे मिळणार की नाही त्याच्याबद्दल स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की 6वा हप्ता आम्ही या ठिकाणी जशी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल त्याच्यानंतर जमा करणार आहोत अशी माहिती दिलेली आहे. तर संपूर्ण अपडेट तुम्हाला दिलेला आहे. याबद्दल अजून काय प्रश्न तुमचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.